नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्ही बघितलं असेल, बॅकग्राऊंडवरून तुम्ही ओळखलं असेल, मी ऑफिसला आलेलो आहे आज. तर आज मी पुण्यात आलो. तर पहाटे साधारणतः मी 4 वाजता घरातून निघालो होतो. 4:30 वाजता गंगापुरात गेलो होतो. गंगापूरमधून आहे ना लाभला असती बरोबर. एक जण जातो, तो पण असंच ऑफिसला जातो. तर 4:30ला तो निघतो तिथून गंगापूरमधून. तर मी शार्प 4:30ला पोहोचलो होतो गंगापूरमध्ये आणि तोही वेळेवर पोहोचला होता. तर मग निघालो होतो आम्ही. ऑफिसला जवळपास मी 9:30ला पोहोचलो. 9:30ला पोहोचल्यानंतर मी लॅपटॉप वगैरे ओपन केला, मेल वगैरे बघितले, चॅट्स वगैरे बघितल्या आणि त्याच्यानंतर आलो नाश्त्याला. नाश्त्याला आल्यानंतर आणि घरातून निघताना काय झालं होतं ना, माझ्या गोळ्या विसरल्या होत्या. तर माझ्या आईने मला गोळ्या दिल्या होत्या, वरतून टाकल्या होत्या. तर त्या घेतल्या, निघालो आम्ही आणि ऑफिसला येऊन मग नाश्ता केला मी. नाश्त्यामध्ये भरपूर दिवसानंतर मी आज टोमॅटोचा उत्तप्पा घेतला होता, जो की भरपूर चांगला होता. मी कधीच खाल्लेला नाही आहे ऑफिसमध्ये आत्तापर्यंत तरी टोमॅटोचा उत्तप्पा. तो घेतला. सांबार पण दिलं होतं त्यांनी, मी नाही म्हणलो होतो पण देऊन टाकलं ते. गर्दी होती भरपूर त्याच्यामुळे घेऊन टाकलं मी. आणि चटणी दिलेली होती जी साऊथ इंडियनसोबत असते ती. ते घेतलं, प्रॉपर नाश्ता केला. आता मी जातो आहे कामाला, काम करतो आता. आणि माझ्या भावाला काय करायचं होतं ना आज, की मला सोडलं त्यांनी पहिलं. 4:30 वाजता तो तिथून निघाला. 4 वाजता मी घरून निघालो, मला सोडलं आणि मला सोडून घरी गेल्यानंतर परत त्याला दुर्गादास, केशव यांना घरी जायचं आहे, यांना पण सोडायला महालगावला जायचं आहे. तर त्याचं पण शेड्यूल आज भरपूर पॅक होतं. म्हणजे सकाळी जवळपास 4 वाजेपासून उठलेला आहे तो पण. तर असं आहे. आणि मी तुम्हाला सांगितलेलं रुची मामाच्या घरी गेलेली आहे. काल मी श्री आणि त्याच्या आईला पण मामाच्या घरी सोडून आलेलो आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्यामुळं. तर ते सर्व मामाच्या घरी आहे सध्या. आता नाश्ता वगैरे झालेला आहे माझा आणि जवळपास 11:45 झालेली आहे आणि भरपूर उकडतं आहे इथं. 11चाच जर टाईम आहे आता आणि भरपूर म्हणजे भरपूर उकडतं आहे. तुम्ही बघू शकता, घाम आलेला आहे माझ्या हाताला लागून. इतकं गरमत आहे साधारणतः इथं. आता मी ऑफिसमध्ये जातो. ऑफिसमध्ये जाण्याआधी तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो. ऑफिसच्या आवारामध्ये भरपूर फळाचे झाडं आहेत. तर त्याच्यात जांभळीचं झाड पिकलेलं आहे इथं आणि ते दाखवतो मी तुम्हाला आता. चला. 2 जांभळी ॲक्च्युली तुम्ही हे बघू शकता. इथं पण जांभळं पडलेले याच्या खाली दिसत आहे. जांभळ पडलेला आहे, हा खालच्या साईडने फुटलेला आहे आणि कलर बघा कसा आहे त्याचा, खतरनाक. अजून पण भरपूर आहे हे आतमध्ये पडलेले. हा चांगला आहे, मी खाऊन बघतो कसा आहे. भरपूर गोड जांभूळ आहे. असे पिकलेले आहे साधारणतः वरती पण. आता ही एक मोठं जांभळीचं झाड आहे हे पण हे अजून पिकलेलं नाही आहे. पण समोरचं जे आहे ना हे थोडं छोटं आहे त्या कम्पॅरिझनमध्ये. पण इथं भरपूर खाली जांभळाचा सडा पडलेला असेल. आता इथं झाडणारे राहतात त्याच्यामुळे झाडून घेतलं जातं. पण फरशी साधारणतः अशी झालेली आहे आणि झाड असं आहे. हे बघा, भरपूर जांभळं याला पण. तर हे होतं एक. आता मी जातो ऑफिसमध्ये काम करायला. 10व्याचं झाड आहे ऑफिसमध्ये, बघा किती भारी. दुपारी 1:30 वाजता मी खाली जेवायला आलो होतो. जेवणामध्ये आज मी घेतली होती मुगाच्या डाळीची खिचडी होती, त्याच्यामुळं घेतली होती. पण चवीला ती ॲव्हरेजच होती, इतकी काही भारी नव्हती. त्याच्यामध्ये मुळात तुरीची डाळ टाकलेली होती आणि हिरवे मूग टाकलेले होते. मला पहिलं वाटलं फक्त मुगाची असेल, पण ती मुगाची नव्हती. संध्याकाळचे 5 वाजलेले आणि मी आता चाललेलो आहे नाश्ता करायला. दुपारी मुगाची खिचडी खाल्ली होती, त्याच्यामुळे लवकर भूक लागलेली. मी पूर्ण नव्हती खाल्ली, ती थोडी वेगळी होती चवीला. त्याच्यामुळं आता मी नाश्ता करतो. समोसा चाट घेतो आहे मी. दुसरं काही चांगलं ऑप्शन नव्हतं इथं, म्हणून आता जातो नाश्ता करायला. दाखवतो तुम्हाला. समोसा चाट घेतला मी. 32 रुपयाचा होता हा समोसा. क्रश केलेला होता. त्याच्यावरती दही, हिरवी चटणी, गोड चटणी, बारीक शेव, कांदा आणि टोमॅटो टाकलेले होते. वटाणे पण होते. एकदम भारी होता चवीला हा. आणि विशेषतः तेलकट नव्हता तो. जनरली समोसे भरपूर तेलकट असतात, पण हा समोसा तेलकट नव्हता, त्याच्यामुळं मला भरपूर आवडला हा.
साधारणतः 5:30 वाजता मी नाश्ता करून बाहेर निघालो. चहा घ्यायचा विचार चालू होता, पण एका काउंटरला उसाचा रस भेटत होता, जो की ते फ्रेश तयार करून देत होते. मी हा उसाचा रस घेतला, जो 25 रुपयाला बसला होता मला. आलेलो आहे मी पी जीच्या एरियात, आणि मी मागे तुम्हाला कन्स्ट्रक्शन दाखवलं होतं ते बघा. साधारणतः इतकं झालेलं आहे, बेसमेंट कंप्लीट झालेलं आहे. आलो मी पी जीमध्ये, आणि लिफ्ट 5व्या तळाला गेलेली, म्हणून पायऱ्याने जातो आहे मी आता. ॲज युजल अंधार आहे इथं. वरती जसं येईल तसं उजाड होत जातो, कारण आजूबाजूच्या बिल्डिंग पण उंच आहे. रूममध्ये आलेलो आहे मी आता. लाईट लावून बघतो कोणी आलेलं आहे का. कोणीच नाही रूममध्ये. फॅन लावतो आणि थोडा वेळ आराम करतो आता. हा टेबल कोणीतरी इकडे घेऊन गेलेलं आहे, आणि माझं सामान आहे का, सामान वगैरे आहे माझं. आराम करतो मी थोडा आता, कारण पार्टी 3:30 माझं चालू झालेलं होतं, 3:40 आता मी आराम करतो. टेबलच्या जागेवर लोटून दिला. रात्रीचे जवळपास 8:30 वाजलेले. मी खाली जेवणासाठी गेलो होतो. जेवायला आज होतं चवळीची उसळ होती, त्याच्यानंतर वरण भात होता आणि चपाती होती. इतकं होतं. मला काही जास्त हेवी खायचं नव्हतं. मी तुम्हाला जसं मी समोसा चाट खाल्ला होता, त्याच्यामुळे जास्त हेवी खायची काही इच्छा नव्हती माझी. मग मी काय केलं ना, तर 8:30 वाजलेले. शक्यतो मी जर घरी असेल ना 8:30ला जेवतच नाही. 7:00पर्यंत जेवण झालेलं राहतं माझं. 7 वाजे तोपर्यंत इतका लेट जेवतच नाही. तर मी आज पण जेवत नाही आहे. तर मग जेवणाच्या ऐवजी ना मी फुटाणे घेऊन आलेलो आहे. मी तुम्हाला मागे एकदा दाखवलं होतं. हे फुटाणे घेऊन आलेलो आहे, हेच खातो आता. हे अशा आहे साधारणतः फुटाणे. हळद लावलेली राहता. मीठ थोडं कमी प्रमाणात राहतं याला, पण हळद असती, म्हणून कदाचित त्याचा जास्त येलो कलर दिसतोय हळदीमुळं. आणि आता कॉल आहे माझा 9 वाजता, तो अटेंड वगैरे करतो. आणि त्याच्यानंतर परत 9:30 ते 11पर्यंत परत दुसरा कॉल आहे, ते पण काम करायचं आहे. 9:30 ते 11पर्यंत परत काम आहे, ते पण करायचं आहे. आणि त्याच्यानंतर झोपणार आहे. मी जेव्हा पुण्याला येतो ना, तो दिवस थोडा माझ्यासाठी बिझी असतो. तर असा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.